येथे आपल्या गावामध्ये जे हनुमंताचं मंदिर बांधलं गेलं त्याची प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहणाच्या निमित्तानं जेवढेही धर्मात्मा पुण्यात्मा या ठिकाणी येऊन बसले त्या सर्वांचं परम भाग्य आहे. त्यांच्या आईवडिलांचे स्वतःचे काहीतरी पुण्य आहे आणि या सर्वावर ते ईश्वराची विशेष कृपा देखील आहे. आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपल्या सर्वांचं पुण्य आहे आणि आपल्यावर ते ईश्वराची विशेष कृपा असं म्हणण्याचं कारण की ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी आले आहात म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आले आहात. दररोज काही मंदिर बांधल्या जात नाही, दररोज काही प्राणप्रतिष्ठाही होत नाही आणि प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं सद्भाग्य नेहमी नेहमी प्राप्त होतं असं नाही. कित्येक वर्षापासून गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये प्रवचन होतं आणि प्रवचन विशेष करून हनुमंताच्या मंदिराजवळ होतं. जेव्हापासून आम्ही या ठिकाणी येतो तेव्हापासून त्या मंदिरामध्ये कसल्या प्रकारचं परिवर्तन नव्हतं. परंतु आज धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं धर्मात्मांनी पुण्यात्मांनी जे मंदिर बांधलं खरोखर द्यावे त्यांना जेवढे धन्यवाद आहे तेवढे कमीच आहे. आणि त्या मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं कलशरोहणाच्या निमित्तानं आपण सर्व आले आहात. आता सांगितलं की आपल्या सर्वांवर ते विशेष कृपा आहे भगवंताची. केव्हा मंदिर बांधलं होतं, केव्हा प्राणप्रतिष्ठा झाली होती कदाचित आपल्यालाही आठवत नसेल, कारण दररोज काही प्राणप्रतिष्ठा होते असं नाही. आज प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी ब्राह्मण देवतांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं या ठिकाणी जी भगवंताची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्या निमित्तानं यजमान जे पूजेला बसले, मंत्रोच्चार झाले, मंत्रोच्चारानं होमानं हवनानं पूजा पाठानं या ठिकाणी जी दैवी शक्ती निर्माण झाली. असे दैवी शक्ती की जी प्राप्त केल्यानंतर एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी दैवी शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या मंदिरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे केसेस ईश्वरी शक्ती आहे श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार दुर्गुण दुराचाराची भावना सर्व निवृत्त होत आहे. दृढ श्रद्धा भावना विश्वास ठेवून जर ओंकार प्रणाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानंच असं शांत बसायचंय
सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचंय. ज्याचं आपल्याला जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपल्या गावामध्ये भागामध्ये प्रवचन झालं त्यावेळेला स्मरण करून दिल्या गेलं की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आपल्या गावातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी जे हनुमंतरायाचं मंदिर बांधण्यात आलं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जेवढंही धार्मिक आयोजन प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलेले उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून भगवंताच्या दरबारामध्ये, देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे, त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचं की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे.
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, दुख में संगी न कोई, दुख में संगी न कोई, कह नानक हरि भजो मना, कह नानक हरि भजो मना, अंत सहाई होई, अंत सहाई होई। सुख में बहुसंगी भये, दुख में संगी न कोई, कह नानक हरि भजो मना, अंत सहाई होई। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी गुरु नानक देवांनी अनेक जन्माच्या अनुभवानं स्वानुभवानं जो विचार सांगितला तो प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विचार लक्षपूर्वक ऐकून ध्यानात ठेवायचा आहे। गुरु नानक देव सांगतात कि सुख में बहुसंगी भय, दुख में संगी न कोई। अनेक जन्माच्या अनुभवानं स्वानुभवानं हा विचार सांगितलेला असल्यामुळं तो समजून घेण्यासाठी आपल्याला देखील अनेक जन्माचा स्वानुभव अनुभव पाहिजेच असं नाही। थोडा जरी विवेक असेल, थोडा जरी विचार असेल तर त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। गुरु नानक देव सांगतात की सुख में बहुसंगी भय, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख असेल, समाधान असेल, आपली परिस्थिती चांगली असेल, आपल्याकडे पद असेल, समाजामध्ये आपली काही प्रतिष्ठा असेल, आपल्याकडे भोगैश्वर्याचे साधन असेल तर अनेक संगी साथी मिळतात, मित्र मिळतात, अनुभव आहे। परिस्थिती चांगली जर असेल ना आणि ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही त्याला जरी विचारलं का हो त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, तो म्हणतात तो ना अगदी आमच्या मामाच्या 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 अगदी जवळचा आहे। कुठून का होईना ओढून ताडून त्याच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयास करतात जर परिस्थिती चांगली असेल तर। परंतु यदा कदाचित एखाद्या दुर्जनानं आपल्यावरती विनाकारण आक्षेप घेतला, असतात काही समाजामध्ये असे लोक, दुनिया कहे मैं दुरंगी पल में पलटी जाऊं,
सुख में जो सोए रहे उनको दुखी बनाओ, असा काहींचा स्वभाव असतो. जे अगदी सुखानं बिचारे झोपलेले, तर त्यांना दुःखी कसं करता येईल याचा प्रयास काही लोक करत राहतात. सांगायचं तात्पर्य की एखाद्या दुर्जनानं आपल्यावर ते विनाकारण आक्षेप घेतला, कोर्ट कचेरीची पाळी आली आणि जो आपल्याशी जवळचा संबंध प्रस्थापित करत होता, सांगत होता, त्याला जर सांगितलं की चांगली माऊली हो, चांगला व्यक्ती आहे, परंतु त्या दुर्जनानं विनाकारण त्याच्यावरती आक्षेप घेतला, कोर्ट कचेरीची पाळी आली, चल आपण थोडीशी गवाही देऊ आणि त्याला सोडून आणू. तो काय म्हणतो माहिती आहे? अहो तो तसाच आहे, बऱ्याचशा दिवसापासून त्याचा माझा काही संबंध आता राहिलेलाच नाही. सांगायचं तात्पर्य की सुख में बहु संगी भय, दुःख में संगी न कोई. आता कोर्ट कचेरीची पाळी प्रत्येकावरती येतेच असं नाही, परंतु एक प्रसंग आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतोच, अनेकांच्या जीवनामध्ये येऊन गेला, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो येणार आहे. कोणता? मृत्यू. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. आये सो जाएंगे राजा रंक फकीर. या जगामध्ये जोही आला त्याला जावं लागतं. आणि ज्यावेळेस आपल्याला अंत समयी क नानक हरी भजू मना अंत सहायी होई. तर अंत सहायी म्हणजे अंतकाळी याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. जर कथा नसेल, कीर्तन नसेल, प्रवचन नसेल, जनता जनार्दनाची काही सेवा नसेल, दान कर्म केलं नसेल, पुण्यकर्म केलं नसेल, तर अशा जीवाला नेण्यासाठी ज्यावेळेस यमदूत येतात ना, तर त्यावेळेस कमी अधिक प्रमाणात त्याला 4 प्रकारचे दुःख तर सतावतातच. कोणतं? सर्वात पहिलं शरीर वेदनात्मक दुःख. जसं खाऊने ते खाल्ला असेल, पिऊने ते पिला असेल, करूने ते कर्म केला असेल, त्या जीवाला नेण्यासाठी यमदूत येतात आणि स्थूल शरीरामधून ज्यावेळेस त्याला बाहेर काढतात तर किती वेदना होतात. एक एक रोमांच्या ठाई शत विंचूंचे दुःख पाही. एका केसाच्या मुळावर ते 100 विंचूंनी डंख मारल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना अंत समय होतात. जर चांगलं कर्म सत्कर्म नसेल तर एक एक रोमांच्या ठाई शत विंचूंचे दुःख पाही. आपल्या शरीरावर ते 3.5 कोटी केस आहे म्हणतात. 3.5 कोटी गुणिले 100 एवढ्या विंचूंनी डंख मारल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना अंत समय होतात. परंतु वाचा गेलेली असते, सांगता येत नाही, बोलता येत नाही, कारण त्यावेळेस वाचा गेलेली असते. एका विंचूने डंख मारल्यानंतर किती वेदना होतात. ज्यांना विंचूने डंख मारला असेल त्यांना त्याची अनुभूती असेल, आणि समजा बाकीच्यांना नसेल तर आपल्याला त्याची अनुभूती घ्यायची असेल, एखादा विंचू दिसला की त्याला हात लावून बघायचा आणि त्यानं डंख मारलं की मग कळेल की किती वेदना होतात. सांगायचं तात्पर्य की शरीर वेदनात्मक दुःख, सहज मोहात्मक दुःख, ही जी मोहममता संसारामध्ये प्रपंचामध्ये गुंतवून ठेवलेली आहे ती इकडं ओढते. बरेचसे म्हणतात जायची वेळ आली, परंतु जीव कोण अडकलेला आहे, तिच्यामध्ये अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये अडकलेलं आहे, ही बाई आली नाही, तो बाबा आला नाही. अशा प्रकारे मोहममता इकडं ओढते आणि यमदूत तिकडे ओढतात. शरीर सहज मोहात्मक दुःख, पाप स्मरणात्मक दुःख, जेवढं पाप केलं असेल तेवढं पाप त्यावेळेस होतं. आणि भविष्य चिंतनात्मक दुःख, आता जरा बरं झालं होतं की आता सर्व व्यवस्थित झालं होतं, आता सुखानं बसून खायचे दिवस आले होते, परंतु आता जावं लागणार आहे आणि गेल्यानंतर आता कुठं जन्म घ्यावं लागणार आहे, काय माझी दुर्दशा होणार आहे, याची भविष्याची चिंता लागते. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे यमदूत येतात, तर आजामिळानं खाऊने ते खाल्लं, पिऊने ते पिलं, करूने ते कर्म केलं, त्याला नेण्यासाठी यमदूत आले तर तो भयभीत झाला.
परंतु संतांना, भक्तांना, धर्मात्मांना, पुण्यात्मांना यमदूत येत नाही. त्यांना नेण्यासाठी देवदूत, भगवंत किंवा भगवंताचे पार्षद येतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत म्हणत ते वैकुंठाला, कैलासाला चालले जातात. जगद्गुरु तुकाराम महाराज कुठे म्हटले? आडगावला आलते तेव्हा नाही म्हटले, देऊला म्हटले की आम्ही जातो आमच्या गावात. जे भगवंताचं गाव आहे, यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमम, त्या गतीला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस भगवंताचं अंत समयी भगवंताचं नाम आलं पाहिजे. आणि अंत समयी जर भगवंताचं नाम यावंसं वाटत असेल तर त्याच्यासाठी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी आले आहात तर आपण काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन स्मरण करण्याची सवय लावून घ्या. आज या ठिकाणी हनुमंत जे भगवान शिवाचे अंश अवतार आहे, तर अशा प्रकारे त्या अंश अवतार जे भगवान शिवाचे, तर त्यांचं काय करा की थोडंसं स्मरण करा, चिंतन करा, भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 हर 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 भोले 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 नमः शिवाय. नमः पार्वती पते, हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय. पुंडलिका वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. भांगसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. दक्षिण मूर्ति हनुमान की जय. संतांची अभंगवाणी, जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांचे अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं आपल्या जीवनामध्ये जर पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय. विश्वे विश्वंभर पाये ज्ञान दृष्टी. 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 घेऊन कसोटी वेद
वेदशास्त्रे घेऊनी कसोटी वेदशास्त्रे काय उने मग आपुल्या स्वसुखा मग आपुल्या स्वसुखा काय उने मग आपुल्या स्वसुखा उने मग आपुल्या स्वसुखा नियमुकार आहे तेथे नियमुकार आहे तेथे नियमुकार आहे तेथे पुष्पा माझी वास तिथे नेत्र माझी वास तिथे नेत्र पुष्पा माझी वास तिथे नेत्र पुष्पा माझी वास तिथे नेत्र ध्याने विनक्षोत्र व्यर्थ होती ध्याने विनक्षोत्र व्यर्थ होती ध्याने विनक्षोत्र व्यर्थ होती कैने मने देव व्यापियले जग 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 ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी घेऊनी कसोटी वेद शास्त्रे काय उने मग आपुल्या स्वसुखा हो नियमुकार आहे तेथे पुष्पा माझी वास नेनती ते नेत्र घ्राणे विनक्षोत्र व्यर्थ होती बहिणी म्हणे देव व्यापियले जग ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती महान संत बहिणाबाई ज्या संत माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह लाभला होता ज्या संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं अशी ती महान संत माऊली त्या संत माऊलीचा 4 चरणाचा हा अभंग त्या 4 चरणाच्या अभंगामध्ये आपल्या सुखासाठी समाधानासाठी शांततेसाठी त्या माऊलीनं जो बोध केलेला आहे उपदेश केलेला आहे त्या बोधाचं त्या उपदेशाचं जर आपल्याला शब्दशः वर्णन करून सांगायला लागलं तर कमीत कमी 5-6 घंटे तर अगदी सहज लागतील याचा अर्थ आता 5-6 घंटे प्रवचन चालणार आहे असं मुळीच नाही अगदी थोडक्या वेळामध्ये आणि थोडक्या शब्दामध्ये प्रवचन होणार आहे आणि या 4 चरणाच्या अभंगामधून फक्त 2च गोष्टी जाणून घेण्याचा प्रयास करायचा आहे किंवा 2च गोष्टी जाणून देण्याचा मी प्रयास करणार आहोत आणि त्या 2 गोष्टी जाणून घेतल्यानंतर प्रवचन संपणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट कोणती जाणून घ्यायची की आज धर्मात्माने पुण्यात्माने सन्मानाची इच्छा न करता कोणी अपमान करत असेल तिरस्कार करत असेल तर त्याची पर्वा न करता
एवढं मोठं हनुमंताचं सुंदर अशा प्रकारचं दगडापासून बनवलेलं मंदिर या ठिकाणी बनवलं. त्या निमित्तानं आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं एवढा मोठा खर्च केला. अनेक धर्मात्मा पुण्यात्मा यजमान म्हणून पूजेला बसले, हवन केल्या गेलं. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम केला, मंदिर बांधलं. कशासाठी मंदिर बांधलं, काय गरज होती मंदिर बांधण्याची, हे पहिलं जाणून घ्यायचंय. आणि दुसरं, आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा आता झाली म्हणजे नेमकं काय झालं, काय केलं, बस दोनच गोष्टी जाणून घ्यायचंय, नंतर प्रवचन संपणार आहे. सर्वात पहिलं जाणून घ्यायचं की मंदिर कशासाठी बांधलं. तर लक्षात घ्यायचंय, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्म घेतल्यानंतर जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जीव कशासाठी कर्म करत असेल, तर एकाच गोष्टीसाठी. कशासाठी, सुखासाठी. सुखासाठी प्रयास का करतो, कारण आपले आई आपले प्रथम गुरु आहे. ती आई म्हणजे सर्वात चांगली गुरु कोण असेल, तर ज्या आईनं आपल्याला जन्म दिला ती सर्वात चांगली गुरु आहे. नंतर तर चांगलं वाईट शिकवणारे पुष्कळ गुरु मिळतात. एखादा दुर्गुणी दुराचारी झाला असेल, वाईट मार्गाला लागला असेल, व्यसनाच्या अधीन झाला असेल, तर लोक म्हणतात हा त्याला भेटलाच नाही एखादं गुरु. सांगायचं तात्पर्य की सर्वात चांगली गुरु कोण असेल, तर आपली आई. आणि ती आई आपल्या बाळाला सर्वात पहिलं काय शिकवत असेल, तर एकच शिकवते. बाळ म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, त्याला अजून बोलता येत नसेल तरी त्याला मंदिरामध्ये नेते आणि त्या ठिकाणी त्याला सांगते की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. सर्वात पहिलं काय मागायला शिकवते की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. असं म्हणत नाही की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा माझं लवकर लग्न होते, असं नाही शिकवत. देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा चांगले 10-15 मुलं बाळ होऊ दे, असंही नाही शिकवत. काय शिकवते, एकच शिकवते की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल, तर सुखासाठी. आता रात्रंदिवस धडपड चालू आहे कशासाठी, सुखासाठी. दुःखासाठी कोणीच प्रयास करत नाही. परंतु आता उतार वय झाला असेल, मृत्यूकाळ समीप आला असेल आणि अशा वेळेस जर जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे जो संतांनी सांगितला. कोणता, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. लक्षात घेण्यासारखं आहे. रात्रंदिवस आयुष्यभर धडपड कशासाठी आहे, सुखासाठी. दुःखासाठी कोणी प्रयास करत नाही. ते दुःख किती मिळतं, पर्वता एवढं, आणि सुख मात्र जवा पाडे जवापेक्षाही कमी. याचं कारण काय, कारण साधं आणि सोपं आहे. जसं आपल्याला सुगंध मिळावा अशी इच्छा असेल आणि आपण जर तो फुलाचा बगीचा अत्तराचं दुकान सोडून दिलं आणि ज्या ठिकाणी सकाळीच लोक प्रातर्विधीला जातात त्या ठिकाणी चालला म्हणतो की मला सुगंध मिळाला पाहिजे, सुगंध मिळाला पाहिजे, तिथं सुगंध न मिळता तिथं दुर्गंधच मिळेल, कारण आपल्याला इच्छा आहे सुगंधाची पण रस्ता चुकलेला आहे. तसं आपल्याला इच्छा आहे सुखाची पण रस्ता चुकलेला आहे. मग सुखाचा मार्ग कोणता आहे, या जगामध्ये जेवढे संत पंत ग्रंथ असेल त्या सर्वांचा मतितार संतांनी सांगितलं. आपल्याला जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख, जे दुसऱ्या पदावरते पदार्थावरते व्यक्तीवरते अवलंबून नाही, काही परावलंबी असतात, एखाद्या पदार्थावरती व्यक्तीवरती अवलंबून असतात. ते पद पदार्थ व्यक्ती मिळालं, काहींना एवढा आनंद होतो की आनंदाच्या भरामध्ये पागल होतात
आणि वेड्यांच्या आत्मध्ये त्यांना भरती करावं लागतं. आणि समजा ते पदार्थ व्यक्ती नाही मिळाला तर आत्महत्या करतात आणि भूत प्रेत पिशाचाच्या गतीला जातात. अशा परावलंबी सुखाची गोष्ट नाही चालू. स्वावलंबी सुख, शाश्वत सुख, निर्विकारी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, तो म्हणजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. खरोखरच आपल्याला जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर सुखाचा मूलमंत्र प्रत्येकाला माहीत असला पाहिजे. कोणता? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. अनेकांनी प्रयास केला, भगवंताला सोडून दिलं आणि मला सुख मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी मला पद पाहिजे, त्याच्यासाठी प्रतिष्ठा पाहिजे, त्याच्यासाठी भोगैश्वर्याचे साधनं पाहिजे, त्याच्यासाठी मला राज्य पाहिजे, अशी भ्रांती ज्यांनी केली त्यांना सुख समाधान मिळालं नाही. परंतु ते मिळवण्यासाठी जो अट्टहास प्रयास केला ते तर मेले, अनेकांना घेऊन मेले. जसं कौरवांनी छल बल कपट करून पांडवांचं राज्य जिंकून घेतलं, 1 वर्षाचा अज्ञातवास, 12 वर्षाचा वनवास सर्व भोगल्यानंतर राज्य मागायला गेले. त्यांनी नकार दिला की राज्य तुम्हाला मिळणार नाही. मग स्वतः भगवंत कृष्ण वंदे जगद्गुरु तिथं समजावला गेले की ते तुमचे भाऊ आहे, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाका. म्हटले नाही देणार. म्हटले मग असं करा, अर्ध राज्य जे त्यांनी जमवलं होतं कमवलं होतं ते द्या. म्हटले ती नाही देणार. म्हटले मग असं करा की तुम्ही काय करा, 5 भावांना 5 गावाची जहागिरी द्या. काय उत्तर दिलं माहिती आहे? सुईच्या टोकावर मावेन एवढी जमीन तर त्यांना मिळणार नाही, तर 5 गावाची जहागिरी कुठे आली? सुईच्या टोकावर कुठे जमीन मावत असती? अशा प्रकारे उर्मट उत्तर दिलं. नंतर युद्ध झालं आणि सुईच्या टोकावर मावेन एवढी जमीन त्यांना शिल्लक राहिली नाही, ते तर मेले, अनेकांना घेऊन मेले. असे कौरवासारखे, कौरवाच्या कुळासारखे आपली आणि आपल्या कुळाची दुर्दशा होणे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुखाचा मूलमंत्र प्रत्येकानं लक्षात ठेवा की आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. भगवंताला प्राप्त करून घ्या. आणि भगवंताला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या भगवंताला पाहिलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी जे मंदिर बांधलं कशासाठी? की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची, समाधानाची, शांततेची प्राप्ती झाली पाहिजे. या दृष्टीनं मंदिर या ठिकाणी बांधल्या गेलं. आणि विशेष करून हनुमंताचं मंदिर, कारण हनुमंत भक्तीचे आचार्य आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हनुमंताकडे काय मागितलं? धन द्रव्य ऐश्वर्याने मागितलं. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोटवा. मला त्या भक्ती कशी प्राप्त होईल? कारण बहिणाबाईचा एक दुसरा एक अभंग आहे, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान. 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 ज्ञाने समाधान होय चित्ता. ज्ञाने समाधान होय चित्ता. ज्ञाने समाधान होय चित्ता. सांगायचं तात्पर्य लक्षात ठेवा. मूळ सिद्धांत, मूळ गोष्ट काय जाणून घ्यायची आहे. मंदिर बांधलं कशासाठी? तर आपल्याला
सुख मिळावं, समाधान मिळावं या दृष्टीनं मंदिर बांधलेलं आहे. दुसरं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे नेमकं काय झालं? ब्राह्मण देवताने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे नेमकं काय केलं हे जाणून घ्यायचंय. जसं आता सांगितलं की 2 गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. मंदिर बांधलं कशासाठी? सुखासाठी, समाधानासाठी, शांततेसाठी. मग आपल्याला जर सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीव सुख नाही. त्या भगवंताला आपलंसं करून घ्या. आणि भगवंताला आपलंसं करायचं असेल तर त्या भगवंताला आपलं अगोदर पाहावं लागेल. पाहावं लागतं ना. कुणाला आपलंसं करायचं असलं तर, जसं लग्न करायचं असलं, गेलं लग्न केलं लगेच का पाहायला जाते अगोदर? ज्याला अनुभव त्याला विचारतोय. आम्हाला असतं तर आम्ही सांगितलं असतं. तर अगोदर पाहतात. पाहिलंच नाही तर आपलं कसं काय करणार? आपलं कसं काय करणार त्यांना? त्याच्यासाठी पाहावं लागेल. म्हणून त्या भगवंताला आपलंसं करून घ्या. परंतु त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला अगोदर पहा. आणि पाहायचं असेल तर कसं पहा? पहिल्या चरणामध्ये ती माऊली सांगते, विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. 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 लक्षात ठेवा, 2 गोष्टी जाणायच्या होत्या. मंदिर बांधलं कशासाठी? सुखासाठी, समाधानासाठी. आता प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे काय झालं? तर या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी किंवा ज्या देवदेवतांची आपण प्राणप्रतिष्ठा केली ते त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. परंतु त्यांना जर पाहायचं असेल तर कसं पाहावं लागेल? की विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. ज्ञानाच्या दृष्टीनं दिसेल. या चर्मचक्षुनं आपल्याला ते दिसणार नाही. या चर्मचक्षुनं फक्त जी मूर्ती आहे, दगडाची असेल, धातूची असेल, सोन्याची असेल, चांदीची असेल, तेवढीच दिसेल. परंतु त्या लक्षात ठेवायचं, जसं शरीराच्या आधारानं जीवात्मा राहतो तसं मूर्तीच्या आधारानं परमात्मा राहतात. परंतु ते कसे? अणुरेणूने थोकडा. अणुरेणूपेक्षा एक सूक्ष्म आहे. जसा आता कोरोना काळ येऊन गेला त्यावेळेस सर्व मास्क किंवा मुस्क वापरत होते. कशासाठी? की तो जंतू आपल्या त्याच्या नाकातून निघाला की आपल्या नाकामध्ये जाऊ नये आणि आपल्याला कोरोना होऊ नये. आता आपण म्हणाल की तो जंतू टीव्ही मध्ये तर एवढा मोठा दिसत होता. तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घेतलेला फोटो होता. एवढा जर असता किंवा एवढा जरी असता ना तरी लोकांनी म्हटलं असतं, अरे त्याच्या नाकातून निघाला, आपल्या नाकातील पळापळा बाजूला. मुस्क बांधायची काय गरज पडली असती? सांगायचं तात्पर्य तो भगवंत तर त्याच्यापेक्षा अनंत अनंत पटीनं सूक्ष्म आहे. ते पाहण्यासाठी ज्ञान पाहिजे. विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. आपण म्हणा समजा पाहिलं तर मग आम्हाला काय उपयोग आहे त्याचा? पाहून भगवंताला पाहिलं मग उपयोग काय? तर त्याच्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये सांगते ती माऊली, काय उने मग आपुल्या स्वसुखा. 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 कोणिया मुकार आहे तेथे. कोणिया मुकार आहे तेथे. कोणिया मुकार आहे तेथे. त्या भगवंताला पाहिलं, त्या भगवंताला आपलंसं केलं तर मग काय उने आपुल्या स्वसुखा. जे स्वावलंबी सुख, जे दुसऱ्या पदावरती, पदार्थावरती, व्यक्तीवरती अवलंबून नाही
ते सुख आपल्याला मिळेल. परंतु कसं सुख मिळेल त्याच्यासाठी सांगतात ती माऊली, होवनिया मुकार आहे तेथे. जसं मुक्या माणसानं एखादा चांगला पदार्थ खाल्ला आणि त्याला विचारलं कस काय लागला, आता कसं सांगन तो? बरं ठीक आहे, आपण काही मुक्य नाही, द्या ते मुक्याची गोष्ट सोडून. कॉलेजला ज्यावेळेस शिकवत होतो, पंचवटी कॉलेजला नाशिकला, तपोवनामध्ये गुरुदेवांच्या आश्रमामध्ये राहत होतो, ते नेहमी म्हणायचे की पाहू जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, तो परमात्मा सर्वांचा सांभाळ करतो. भले आश्रमामध्ये राहत होतो, कॉलेजचं जीवन होतं, मनामध्ये भावना यायची की देव काय खायला देतो, देव काय खायला देतो का? घरी गेलो तर घरीच ते सांभाळतात, नातेवाईकाकडे गेलो तर नातेवाईक सांभाळतात, आश्रमामध्ये भक्त सांभाळतात. हा, ज्या ठिकाणी आपले कोणी ओळखीचे नाही, आपला देश नाही, वेश नाही, भाषा नाही, तिथं जर गेलो आणि त्यांनी जर सेवा केली, त्यांनी जर सांभाळलं, समजायचं की ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून BCom नंतर गुरुदेवांच्या महानिर्वांतर मग नेपाळ असेल, तिबेट असेल, चीन असेल किंवा हिमालयात एक गुफा असेल, त्या ठिकाणी राहून बघितलं आणि अनुभूती आली, म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती आली की परमात्मा सांभाळतो. अशी त्यांनी सेवा केली की जवळच्या नातेवाईकांनी देखील जेवढी सेवा केली नाही तेवढी त्या लोकांनी केली, ज्यांची भाषा कळत नव्हती, त्यांचा देश वे सर्व भिन्न होता. सांगायचं तात्पर्य की परमात्मा सांभाळतो. त्या हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही ज्यावेळेस राहत होतो तर त्यावेळेस आपल्याकडे पहिला पाऊस झाला मृग नक्षत्राचा की ज्यांनी एक फूल असतं त्याचं नाव असतं रेन फ्लावर. म्हणजे पहिला पाऊस पडला की तो कंदामधून ते फूल असं अगदी एवढं मोठं अगदी टवटवीत दिसायला लागतं. पहिला पाऊस पडला तरच, असं किती पाणी द्या त्या कंदाला काहीच होत नाही. तसं त्या भागामध्ये एक भाजी तयार होते पहिल्या पावसामध्ये, त्याला ती लोक म्हणतात लुंगडूची भाजी. खूप चांगली असते, म्हणजे तिला मसाला असो नसो कशी खा, वर्षभर जवळजवळ लोणचं बनवून, जसं कैरीचं लोणचं, आंब्याचं लोणचं बनवतात तसं ते लोणचं बनवून खातात. अशा प्रकारची ती भाजी अगदी आवडीनं कोणी आलं की पहिलं ती लुंगडूची भाजी देतील, कारण ती खूप चांगली असते. आपल्या लक्षात आली असेल की ती खूप चांगली असते, आली लक्षात? नाही आली? अहो लय चांगली असते. आता कळालं? अजूनही नाही कळालं? अहो एवढी चांगली असते, एवढी चांगली असते, काय सांगावं तुम्हाला, लयच चांगली असते. आता तर कळालं ना? अजूनही नाही कळालं आणि कळणारही नाही. जोपर्यंत स्वतः खाणार नाही तोपर्यंत कळणार नाही. तसं भगवंताला पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो वाचन दुसऱ्याला सांगता येत नाही, सांगितलं तर समजून घेता येत नाही. काय होणे मग आपुल्या स्वसुख होण्या मुकार आहे तेथे. कारण काही इंद्रिय एक विशिष्ट जे गुणधर्म असतात त्यांचंच ज्ञान होतं, त्याच्यासाठी ते अजून चांगलं समजावं याच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये त्या माऊलीनं उदाहरण दिलं. लक्षपूर्वक ऐका. ती माऊली सांगते, पुष्पा माझी वासने तिथे नेत्र, 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 घाणे विनक्षत्र व्यर्थ होती, घाणे विनक्षत्र व्यर्थ होती, घाणे विनक्षत्र व्यर्थ होती. जे उदाहरण दिलं ते लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या की जोपर्यंत ज्ञानरूप दृष्टी नाही तोपर्यंत भगवान दिसणार नाही, जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत त्यांना आपलंसं करता येणार नाही, आणि जोपर्यंत तो परमात्मा आपला होणार नाही तोपर्यंत सुख शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख मिळणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण दिलं. ते उदाहरण घरी गेल्यानंतर चांगलं बघा. आता घरी गेल्यानंतर बघा, त्यावेळेस बघा, आता इकडं बघा.
उदाहरण दिलं, पुष्पामाजी म्हणजे फुलामध्ये, वास, वास म्हणजे सुगंध, नेनती म्हणजे जाणत नाही. कोण जाणत नाही? नेत्र जाणत नाही. नेत्र म्हणजे डोळे. जसं लांबचं दिसत असेल आणि घरी करून बघा, लागल्यास घरी करा त्यावेळेस करा, इकडं बघा. लांबचं दिसत असेल आणि समजा हे फूल डोळ्याला लावलं तर त्याच्यामध्ये सुगंध आहे किंवा नाही डोळ्याला कळणार नाही. घरी जाऊन बघा लागल्यास. किंवा पुष्पामाजी वास नेनती ते नेत्र, घ्राणे विन श्रोत्र व्यर्थ होते. घ्राण म्हणजे नाक आणि श्रोत्र म्हणजे कान. लांबचं ऐकायला येत असेल, काही काहींना लांबचं ऐकायला येतं म्हणतात. सून कुठे बोलली तर सून सासूला घरी ऐकायला येतं म्हणतात की तू अशी बोलली असं म्हणतात. तर लांबचं ऐकायला येत असेल आणि कानाला जरी ते फूल लावलं तर त्याच्यामध्ये सुगंध आहे किंवा नाही कळणार नाही. त्याच्यासाठी घ्राण, घ्राणे विना श्रोत्र व्यर्थ होती. घ्राण म्हणजे नाकच पाहिजे आणि नाक देखील चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे नकट्या नाकाचा, असं नाही नकट्या नाकाचं म्हणतात तसं नाही. म्हणजे समजा सर्दी झाली असेल, पडसं आलं असेल तर त्याच्यामध्ये सुगंध आहे किंवा नाही कळणार नाही. सांगायचं तात्पर्य शेवटच्या चरणामध्ये ती माऊली सांगते, बहिणी मने देव व्यापियले जग, 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 ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती, ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती, ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती. जसं फुलामध्ये सुगंध आहे किंवा नाही, ते फूल डोळ्याला लावलं तरी कळणार नाही, कानाला लावलं तरी कळणार नाही. सुगंध आहे किंवा नाही हे जाणण्यासाठी नाकच पाहिजे, ते देखील चांगलं पाहिजे. म्हणजे सर्दी झाली असेल, पडसा आला असेल तर नाकाला सुगंध आहे किंवा कळत नाही. त्याचप्रमाणे बहिणी म्हणे देव व्यापिले जग, ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती. असं कुठं भगवंत नाही, सर्व ठिकाणी. जळी स्थळी काष्टी पाशानी अवघा भरला चक्रपाणी, यत्र यत्र स्तो देवा सर्वव्यापी महेश्वरा. जसं हिरण्यकश्यपून प्रल्हादाला या जगामध्ये जेवढे उपाय असेल मारण्याचे तेवढे उपाय केले आणि ज्यावेळेस प्रल्हादाचा नाश झाला नाही, कंटाळून त्यानं विचारलं, अरे जगामध्ये जेवढे उपाय आहे बुडून मारण्याचे, तुडून मारण्याचे, सर्व काही मी केले, पण तू मरत का बरं नाही? म्हटले माझा भगवंत मला वाचवतो. म्हटले कुठे आहे तुझा भगवंत? म्हटले सर्व ठिकाणी आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी. म्हटले या खांबामध्ये आहे का? म्हटले हो खांबामध्ये. आणि खांबामधून नरसिंह भगवान प्रगट झाले. सांगायचं तात्पर्य, बहिणी म्हणे देव व्यापिले जग, ज्ञान दृष्टी चांग पाहिजे ती. ज्ञान दृष्टी चांगली पाहिजे, तेव्हा आपल्याला कळेल. अन्यथा त्या भगवंताला आपण पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. एक 5-10 मिनिटाचं प्रवचन राहिलेलं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तसं आपण म्हणा, जर सर्व ठिकाणी भगवंत मंदिर बांधायचं कशासाठी? जसं पाणी जलतत्व तर सर्व ठिकाणी आहे, पण तहान लागल्यानंतर कोणी त्या ठिकाणी जिथं बसला तिथं गड्ड खोदत नाही. मग काय करतो? जिथं पाणी असेल तर त्या ठिकाणी, म्हणजे विहीर असेल तर त्या ठिकाणी जातो, अगदी अनायास लगेच पाणी पिऊन तृप्त होतो. तसं ज्यांनी मंदिर बांधलं असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर, ज्या ठिकाणी अनेक लोक येतात पूजा अर्चना आराधना करतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी सहज आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊन जाते. त्याच्यासाठी बहिणी म्हणे देव व्यापिले जग, सर्व ठिकाणी आहे, परंतु त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. एक 10-15 मिनिटाचं प्रवचन राहिलेलं आहे. एक अवधदास म्हणून एक संत होऊन गेले, अयोध्येजवळ जे राहायचे. त्यांनी आपल्या स्वतःचा बालपणाचा एक अनुभव सांगितला. त्याच्यातून आपल्याला कळेल की परमात्मा कुठे राहतात.
की उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुलाचे वडील गावाला गेले होते आणि आई उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं मध्ये गरमत असल्यामुळं अंगणामध्ये बसली होती. आईचा चेहरा समोर होता, म्हणजे दरवाजा जवळ बसली होती, आईचा चेहरा समोर आणि मुलगा आईकडे चेहरा करून बसला होता. पूर्वीच्या काळी एवढ्या कथा कुठे टी व्हीवर ते चालत नव्हत्या. आता किती कथा चालत राहतात. भागवताची कथा चालते, रामायणाची कथा चालते, शिवपुराणाची कथा चालते. हा, महाभारताची नाही चालत, कारण महाभारताची कथा प्रत्येक घरामध्ये चालूच राहते. यानं याचं घेतलं, त्याला त्याचं घेतलं, त्याला याला आणलं, त्याला करत, यानं लुटलं, याला हे केलं. इथं कथा तर घरात चालू राहते, तेवढी चालत नाही, बाकी सर्व चालू राहतात. सांगायचं तात्पर्य की एवढ्या कथा आता चालतात तरी परंतु एवढा परिणाम लोकांवर ते दिसत नाही. आणि त्यावेळेस एवढ्या कथा नव्हत्या, कोणत्या टी व्ही नव्हते, टी व्हीवर ते कथा चालत नव्हत्या, परंतु प्रत्येक घराघरामध्ये ही कथा चालायची. रामायणाची, महाभारताची. संध्याकाळ झाली की आजोबा असेल तर मुलं म्हणायचे, आजोबा एखादी कथा सांगा ना, गोष्ट सांगा ना, रामाची कथा सांगा ना. तर अशा प्रकारे ते कथा सांगायचे आणि त्याच्यामुळं खूप चांगला परिणाम त्या बालकावर ते व्हायचा. आता आजोबा आजी बरेचसे तर आता चालल्या गेले बिचारे कुठं, वृद्धाश्रमामध्ये. आता तर घरी राहिले नाही ते कथा कीर्तन प्रवचन सांगायला, बरेचसे चालल्या गेले. तर अशा प्रकारे दुर्दशा आपली. पहिले 4च आश्रम होते, ब्रह्मचर्य आश्रम, ग्रहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. परंतु वृद्धाश्रम त्यावेळेस नव्हते, त्याची आवश्यकताही नव्हती. परंतु काळाची अशी काही दुर्दशा तयार झाली की त्याच्यामुळं त्यांना वृद्धाश्रमामध्ये जाण्याची पाळी आली. सांगायचं तात्पर्य की आई आपल्या मुलाला सांगत होते की भाऊ, की हनुमंत खूप उपकारी आहे, खूप उपकारी आहे, ते सर्वावरती उपकार करतात. एकदा काय झालं की रावणानं सीतेचं हरण केलं, अशोकवनामध्ये लंकेमध्ये घेऊन गेला सीतेला. इकडं पुष्कळ शोध केला, परंतु ज्यावेळेस सीता सापडली नाही, मग हनुमंत उड्डाण करून त्या ठिकाणी गेल्यानंतर अशोक वाटिकामध्ये सीतामातेचा शोध लागला आणि सीतामातेचा शोध लागल्यानंतर हनुमंत रावणाकडे गेले आणि रावणाला सांगितलं की लंकेश, आपण खूप मोठा अक्षम्य अपराध केलेला आहे, जो क्षमा करणे योग्य नाही आहे. तरी परंतु भगवान राम दयाळू आहे, ते आपल्याला दया करतील. आपण काय करा, आपण एकच काम करा की सन्मानपूर्वक जे आहे तर सीतेला रामाला सोपवून द्या. एवढा चांगला उपदेश केला. तो मानला तर नाही, परंतु काय केलं, लंकेमध्ये जेवढं तेल तूप होतं सर्व हनुमंताच्या पुच्छाला गुंडाळलं आणि अग्नी लावला. अग्नी लागल्यानंतर हनुमंतानं उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर लंका जाळायला सुरुवात केली. लंका जाळायला सुरुवात केली एवढा शब्द उच्चारला आणि आईची बोबडीच वळली. आईला काही उच्चारताच येणार. कारण काय की आईचं लक्ष समोर होतं. 10-15 चोर लाट्या काट्या घेऊन त्या ठिकाणी आले होते. आई भयभीत झाली. मुलानं विचार केला की हे काय झालं. आई कथा सांगता सांगता एकदम आईची बोबडी का बरं वळली, आई शांत का बरं झाली. मग त्यानं बघितलं पाठीमागं वळून तर 10-15 लाठी काठी घेऊन ते चोर त्या ठिकाणी. म्हटले आई असं कर ना, हनुमंत तू आता सांगितलं ना, खूप उपकारी आहे, तो सर्वांची मदत करतो, तर मग असं कर ना, हनुमंताला आवाज दे की हनुमंत येईन आणि आपल्याला मदत करत. त्या चोरापासून आपलं एवढा मोठा रावण, त्याच्या हनुमंताचं त्याच्या पुढं काही चाललं नाही. इथं 10-15 चोर, तर यांचं काय चालणार आहे. त्या हनुमंताला बोलव. पण आईची तर बोबडीच वळली. मग तोच म्हटला की हनुमंता ती लंका नंतर जाळा, कारण त्यानं ऐकलं होतं की लंका जाळायला सुरुवात केली. त्याचा विश्वास की लंका जाळायला सुरुवात केली, म्हणले ती राहिलेली लंका नंतर जाळा, पहिले इकडे या.
आणि या म्हणतात एवढा मोठा एक वानर आला आणि वानर आल्यानंतर त्या चोरांच्या लाठ्या काठ्या तर जिथल्या तिथंच राहिल्या, पण त्यांना असा थापडा बसल्या, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला आणि ते सर्व ओरडत पळून गेले. आणि तो आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक त्या ठिकाणी आले. म्हटले काय झालं, का बरं असा आरडाओरडा झाला? म्हटले की मी कथा सांगत होते तेवढ्यामध्ये जे हे तर 10-15 चोर आले आणि ह्या मुलानं म्हटलं की आई हनुमंताला बोलव. आणि मग माझी तर पोपडीच वळली. मग तोच म्हटला की हे हनुमंता, ती राहिलेली लंका नंतर जाळा, पहिले इकडे या. आणि इकडे या म्हणता क्षणी एवढा मोठा वानर आला की असा वानर मी जीवनामध्ये कधीच बघितला नव्हता. आणि मग त्या ठिकाणी बघितल्या गेलं की तिथे एक दिव्य सुगंध आहे की असा सुगंध त्यांनी कधी बघितलाच नव्हता. मग त्यांच्या लक्षात आलं की स्वतः हनुमंतच या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जे आहे तर आईचं रक्षण केलं. सांगायचं तात्पर्य की जसं त्या आईचं रक्षण केलं, त्या मुलाचं रक्षण केलं, त्याचं आपलंही रक्षण करील. या दृष्टीनं आपण काय करा की आपण फक्त श्रद्धा भावना ठेवून आपण भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भक्ती करा. आणि भक्ती केल्यानंतर त्या भगवंताकडे द्रव्य ऐश्वर्य काही मागू नका. आणि मागायचं असेल तर एकच मागा. काय मागा? जे कोणी मागितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं. त्यांनी धन मागितलं नाही, द्रव्य मागितलं नाही, ऐश्वर्य मागितलं नाही, पद मागितलं नाही, प्रतिष्ठा मागितली नाही. कारण हे किती धन मिळालं तर एक दिवस असा येईल की धन आपल्याला सोडून जाईल, किंवा धन आपल्याला सोडून नाही गेलं तर धनाला सोडून आपल्याला जावं लागेल. म्हणून आपण काय करा, धन मागू नका, द्रव्य मागू नका, ऐश्वर्य मागू नका, पद मागू नका, प्रतिष्ठा मागू नका. मग काय मागा? एकच मागा की जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं. काय मागितलं? एकच मागितलं की संताची या सेवा कैसा परी लाहो, नामाचा आठो कैसा रहे, हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निदृश लागे डोळा, जेवता जेवणीन लागे गोड धड, वाटते कपड विषय सुख, ऐशिया संकटी पाव कृपानिधी, आणि लावी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, आम्हाला संतांची संगती मिळाली पाहिजे. हनुमंताची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली, परंतु हनुमंताकडे काय मागा? धन द्रव्य ऐश्वर्य पद प्रतिष्ठा नाही नका मागू, कारण हे तर सर्व चालल्या जाईल. आता काही काही म्हणते ठीक आहे, धन आपल्याला सोडून चालल्या जाईल, म्हातारपणी मुलं घेऊन टाकतील, सुना घेऊन टाकतील, परंतु आमचा बंगला किंवा आमचं घर आम्हाला कसं काय सोडून जाईल? बंगला किंवा घर आपल्याला सोडून नाही गेलं तर त्या बंगल्याला घराला सोडून आपल्याला जावं लागेल. तरी काही काही म्हणतीनच मी तर नाही जाणार. 4 जण उचलतीनं घेऊनच जातील, म्हणतीन आता कशाला ठेवायचं, वास सुटाला, उचला आता, सोडवणे गणगोत सारे, शेवटी गावाचे बाहेर जावंच लागेल. म्हणून ते मागू नका. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं की संतांची सेवा कैशा परी लाहो, नामाचा आठो कैसा राही. हे प्रभू, आम्हाला संतांची संगती मिळाली पाहिजे. धर्म का है, अधर्म का है, पाप का है, पुण्य का है, सद्गती कशन होते, दुर्गती कशन होते, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये हे आम्हाला कळावं. कुणाची संगती करावी आणि कुणाची संगती करू नये हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामस्म आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा करो ये भाती, सबका जे भजन करो दिन राति, जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम.
पंढरीनाथ जय शिव शंकर भोलेनाथ। विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ जय शिव शंकर भोलेनाथ। दुर्गति नाशिनी दुर्गा माँ काल विनाशिनी काली माँ। दुर्गति नाशिनी दुर्गा माँ काल विनाशिनी काली माँ। आदिशक्ति भवानी माँ भव भय भंग शिभांग शिवा। आदिशक्ति भवानी माँ भव भय भंग शिभांग शिवा। भव भय नाशिनी भांग शिवा भव भय नाशिनी भांग शिवा। भव भय नाशिनी भाग शिवा भव भय नाशिनी भाग शिवा। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय। पुंडलिकावरदेव हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। भवन पुत्र हनुमान की जय। रामचंद्र भगवान की जय। बांगसी माता की जय। राम पशुपतीश्वर भगवान की जय।